तूही रे माझा मित्र आजच्या भागाची सुरुवात होते सात्विक फॅशनच्या ऑफिसमधून. तर ईश्वरी या अर्णवला भेटायला आलेले असते. सर असं म्हणते ईश्वरी, जेवण घ्या असं म्हणते ती. मला नको आहे, मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. अहो असं काय करताय असं म्हणते ईश्वरी. बरं बढिया, मी गाजरचा हलवा केलाय, तो तरी खाऊन घ्या असं म्हणते ती. अरे आउट ऑफ युअर माइंड, मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. वॉट, गाजराचा हलवा काय असं म्हणतो तो. ही कंपनी ह्या आपल्या हातात असेल की नाही माहित नाही मला, आणि तू मला काय गाजरचा हलवा ऑफर करतेस असं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणते ईश्वरी. काय नाही असं म्हणतो अर्णव. काय झालंय सर असं म्हणते ईश्वरी. सौदामिनी देशमुख तिचं काय असं म्हणते ईश्वरी. तर तो म्हणतो ती धमकी देऊन केली असं म्हणतो तो. कसली धमकी असं म्हणते ईश्वरी. 200 करोड द्यायचे, नाहीतर ही कंपनी तिच्या हातात जाईल असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणते ईश्वरी. आणि त्यासाठी ती काही करायला तयार आहे असं म्हणतो अर्णव. तर आता अर्णव भारतो. खूप टेन्शनमध्ये दाखवल्या अर्णवला, तर ईश्वरी तिथेच असते. ईश्वरी म्हणते सर शांत व्हा, होईल काहीतरी असं म्हणते ती. कसं मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. कंपनी हातून आपल्या गेली ना तर सगळं डिस्ट्रॉय होईल असं म्हणतो अर्णव. इतके वर्ष बिझनेस करतोय मी, आज फर्स्ट टाइम मला डेड एंड दिसतोय असं म्हणतो अर्णव. काही सुचत नाही काय करायचं ते असं म्हणतो अर्णव. आणि आता फक्त 14 दिवस आहेत आपल्या हातात, तर सकाळची वेळ दाखवली आहे. तर आता दागिने आणून ठेवते ईश्वरी टेबलावरती. काय झालं ईश्वरी असं म्हणतात आजी. तर आता राजशिर्क्यांचं घर दाखवले आणि सगळे बसलेले असतात, तर ईश्वरी दागिने आणून ठेवते टेबलवरती. तर आता आजी विचारतात काय झालं म्हणून. ऑफिसमधनं आल्या आल्या सगळ्यांना का बोलवलंस तू असं म्हणते आता आजी. हे बघा, लावण्याच्या आईने आपल्याकडे 15 दिवसात 100 कोटी मागितलेत, आणि ते आम्ही 15 दिवसात नाही दिले तर आपण आपली कंपनी कमावून बसू असं म्हणते ईश्वरी. तर बघा प्रेक्षक 200 कोटी म्हटलेली असते, तर ही आता इथे 100 कोटी का म्हटली असेल ईश्वरी. खरंच स्क्रिप्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. ते ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. ताईच्या नावाने सुरू केलेली ही अर्णवनी कंपनी कायमची आपण गमावून बसू असं म्हणतो अविनाश. हो मामा, पण आपण असं होऊ द्यायचं नाही असं म्हणते ईश्वरी. नाही नाही असं म्हणते अंजली. आपल्याला काही करून पैसे उभे करावेच लागतील असं म्हणते अंजली. अगं पण 100 कोटी म्हणजे काय छोटी रक्कम नाही असं म्हणतात आजी. पण आम्ही दुसऱ्या आपल्या कंपनीज मधून फंड उभे करू शकतो असं म्हणतो आकाश. आकाश बरोबर बोलतोय असं म्हणतो रमाकांत. पण तरीही 100 कोटी रुपये 15 दिवसात सोपं नाही असं म्हणतो रमाकांत. आजी असं म्हणते ईश्वरी. मी माझे दागिने मोडते असं म्हणते ईश्वरी. नाही नाही असं म्हणतात आजी. सोन्याचे दागिने आम्ही नाही मोडणार. अहो आजी, या घरची सून आहे ना मी असं म्हणते ईश्वरी. आपल्याच माणसांसाठी करते ना हे सगळं असं म्हणते ईश्वरी. आणि आईंच्या नावाच्या कंपनी पुढे हे दागिने वगैरे मोठी गोष्ट नाही असं म्हणते ईश्वरी. खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालंय, त्यामुळे मी माझे इन्व्हेस्टमेंट्स आणि एफडीच मोडते असं म्हणते अंजली. अहो मी काय म्हणते असं म्हणते आजी. माझेही दागिने घ्या ना, मला म्हातारीला काय करायचे आहेत दागिने असं म्हणतात आजी. निदान 1-2 कोटी तरी उभे राहतील त्यातनं असं म्हणतात आजी. वल्लरी असं म्हणतो अविनाश. अगं तू काहीच का बोलत नाहीस असं म्हणतो अविनाश. मी का बोलणार असं म्हणते वल्लरी. नाही म्हणजे गरज लागेल तर देईन ना मी माझे दागिने, पण तोपर्यंत दुसरे काहीतरी ऑप्शन्स शोधावेच लागतील ना. शोधा असं म्हणते वल्लरी. माझी एखादी प्रॉपर्टी असती ना तर लगेच विकली असती मी असं म्हणतो अविनाश. पण एक काम करतो ना, माझ्या सगळ्या एफडीज मोडतो मी असं म्हणतो तो. कसं, मी पण माझे इन्व्हेस्टमेंट्स काढतो आणि आम्ही जे नम्रतासाठी दागिने बनवले होते ते आपण मोडूया असं म्हणतो आकाश. आकाश नाही नको कशाला असं म्हणतो अविनाश. कंपनीला सध्या फायनान्सची गरज आहे, दागिने आपण नंतर करूया असं म्हणतो आकाश. नाही, माझे दागिने विकायचे की नाही ह्याचा विचार मी अजून केलेला नाही आहे असं म्हणते नम्रता. मला असं वाटतंय आपण पहिला आधी सगळे प्रयत्न करून बघूया आणि मग. तर बघा प्रेक्षक, नम्रता परत इथे स्वार्थीपणा आपला दाखवते. ठीक आहे असं म्हणते ईश्वरी. मी माझे दागिने मोडणार आहे आणि आईंच्या नावाची कंपनी वाचवण्यासाठी माझे दागिने उपयोगी पडले तर मला आनंदच होईल असं म्हणते ईश्वरी. तर आता ती दागिने घेते सगळे आपल्या हातामध्ये. तर आता आजी उभारतात आणि म्हणतात ईश्वरी, एवढ्या लहान वयात किती समजूतदार आहेस ग तू असं म्हणतात आजी. खरंच असं म्हणते अंजली. एका मिनिटाचाही विचार न करता तू सगळे दागिने द्यायला तयार झालीस असं म्हणते अंजली. आय एम सॉरी असं म्हणतो अविनाश. पण माझं असं म्हणणं आहे की घरातल्या बायकांनी त्यांचे स्वतःचे दागिने घाण ठेवणं किंवा विकणं मला अजिबात पटत नाही असं म्हणतो अविनाश. आपण एक काम करूया ना, आपण दुसरे काही प्रयत्न करून बघू आणि मग नाही जमलं तर मग आहेच की हे असं म्हणतो अविनाश. नेमकं काय करणार आहात तुम्ही असं म्हणते आजी. बघूया कुठे लोन मिळतंय काय वगैरे असं म्हणतो अविनाश. डॅड असं म्हणतो आकाश. एवढ्या लवकर लोन नाही पास होणार आहे असं म्हणतो आकाश. भाऊजी, ईश्वरी फॅब्रिक्सची कंपनी आहे, त्याची किंमत किती असेल असं म्हणते ईश्वरी. आयडिया नाही असं म्हणतो आकाश. पण ऑडिटरशी बोलून आम्ही किंमत काढू शकतो असं म्हणतो तो. ते काढूया आपण, पण तू आधी तुझे दागिने आतमध्ये नेऊन ठेव असं म्हणतो अविनाश. अहो मामा असं म्हणते ईश्वरी. ईश्वरी असं म्हणतात आजी. ठेवते असं म्हणतात त्या. आपल्या सर्कलमध्ये बघू काय ऐका असं म्हणतो आता मामा. तर आता नम्रता जाते ईश्वरीकडे आणि तिला बाजूला घेऊन जाते ती. अगं काय झालं असं म्हणते ईश्वरी. तुला काय जरूरत आहे ग तुझे दागिने विकायची असं म्हणते नम्रता. काय म्हणजे असं म्हणते ईश्वरी. एवढे पैसे उभे करायचे आहेत आपल्याला, काहीतरी केलंच पाहिजे ना असं म्हणते ईश्वरी. तुला ना सवयच आहे सगळ्यांसमोर मला या घरची किती काळजी आहे हे सारखं दाखवून द्यायची असं म्हणते नम्रता. काय काय बोलतेस तू ताई
असा विचार कधीपासून करायला लागलीस तू असं म्हणते ईश्वरी. हे बघ इशू, मला माहिती आहे घरात काय प्रॉब्लेम चालू आहेत ते असं म्हणते नम्रता, पण यासाठी आपल्याला आपले दागिने द्यायची काय गरज आहे असं म्हणते नम्रता. घरातले पुरुष आहेत ना, ते बघून घेतील काय करायचं ते असं म्हणते नम्रता. अगं हा प्रॉब्लेम पुरुषांचा नाही आहे, फक्त आपल्या अख्ख्या घराचा आहे ना, सगळ्यांचा आहे असं म्हणते ती. आणि ताई, अर्णव सरांनी आजपर्यंत आपल्या घरासाठी काय काय केलंय माहिती आहे ना तुला असं म्हणते ईश्वरी. बाबांची ट्रीटमेंट, क्लाउड किचन सगळंच केलंय आणि घरातलं करता पुरुष असताना आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे ना त्यांना असं म्हणते ईश्वरी. जाऊ दे इशू, तुझ्याशी बोलण्यात ना खरंच काही अर्थ नाही असं म्हणते नम्रताने निघून जाते ती तिथून. ताई ताई असं म्हणत असते ईश्वरी. काय झालं हिला असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी आलेली असते आणि बाकी सगळे फोनवर बोलत असतात, म्हणजेच आकाश आणि मामा. तर आता ईश्वरी म्हणते, ईश्वरी फॅब्रिकचं काय करायचं, व्हॅल्युएशन कळलं का असं म्हणते ईश्वरी. ऑडिटरनी फाईल पाठवली आहे, बघून घे असं म्हणतो आकाश. तर आता फाईल बघते ईश्वरी. तर ती बघायला लागते फाईल. तर आता ती बघून होतं तिचं आणि शॉकमध्ये जाते ईश्वरी. तर ईश्वरी घेऊन जात असते फाईल. कुठे चाललीस असं म्हणतो अविनाश. मामा, एक कोशिश करून बघते मी, आलेच असं म्हणते ईश्वरी आणि जाते ती. आणि हो, काळजी घ्या असं म्हणतो अविनाश. तर आता फाईल घेऊन बाहेर जाते ईश्वरी. 200 कोटी खूप मोठी अमाऊंट आहे सर असं म्हणत असतो तो माणूस. तर बघा प्रेक्षक हो, आता इथे ट्राय करतोय अर्णव पैसे जमा करण्यासाठी आणि तो वेगवेगळ्या इन्व्हेस्टरशी बोलत असतो आणि आता ते तयार होतच नसतात. तर आता अर्णव म्हणतो, हो माहिती आहे मला, मोठी अमाऊंट आहे. सात्विक फॅशन्स आणि बँकेचं खूप जुनं रिलेशन आहे ना, पण एवढी मोठी अमाऊंट असं म्हणतो मॅनेजर बँकेचा. आय नो इट्स अ बिग अमाऊंट, पण सात्विक फॅशन्सनं आतापर्यंत सगळे लोन्स रिपे केलेत असं म्हणतो तो, दॅट टू ऑन टाइम असं म्हणतो अर्णव. सो आय रिक्वेस्ट यू असं म्हणतो अर्णव. मात्र मॅनेजर म्हणतो, येस आय अग्री विथ यू, आमचे खूप जुने संबंध आहेत, पण तरी अमाऊंट खूप मोठी आहे असं म्हणतात ते. तर आता ईश्वरी आलेली असते सौदामिनीकडे आणि ती म्हणते, एक्सक्यूज मी मॅडम, अर्णवची बायको आहेस ना तू असं म्हणते सौदामिनी. इथे काय करतेस असं म्हणते ती. हे पेपर्स आणले तुमच्यासाठी असं म्हणते ईश्वरी. तुमच्यासाठी खास एक प्रपोजल आणलंय असं म्हणते ईश्वरी. ईश्वरी फॅब्रिक्स ही कंपनी माझ्या नावावर आहे. आजच्या तारखेला या कंपनीचे किंमत 200 कोटी आहे असं म्हणते ईश्वरी. म्हणजे तुम्ही मागताय तेवढी असं म्हणते ईश्वरी. घ्या पेपर्स बघून घ्या असं म्हणते ईश्वरी. नक्की काय म्हणणं आहे तुझं असं म्हणते ती. ही कंपनी मी तुमच्या नावावर करायला तयार आहे असं म्हणते ईश्वरी. फक्त सात्विक फॅशनचा आग्रह तुम्ही सोडून द्यायचा असं म्हणते ईश्वरी. माझ्या सासूबाईंच्या नावाला धक्का नका लावू असं म्हणते ईश्वरी. ही कंपनी जशी आहे तशी अर्णव सरांना परत करा असं म्हणते ईश्वरी. काय असं म्हणते सौदामिनी. अहो असं म्हणते ईश्वरी, हा सौदा तुमच्या फायद्याचा आहे, विचार करा असं म्हणते ईश्वरी या प्रपोजलचा. एखादा स्मार्ट बिझनेसमन अशा प्रपोजलला नाही म्हणणारच नाही असं म्हणते ईश्वरी. असं म्हणते ईश्वरी. तर आता सौदामिनी बघते ती फाईल्स, तर ओपन करून बघते सगळ्या गोष्टी. तर आता तिला धक्का बसतो 200 कोटीची कंपनी आहे म्हणून. तर आता मॅनेजरला दाखवलंय परत. एक प्रॉब्लेम आहे सर असं म्हणतो मॅनेजर अर्णवला. सर कसला प्रॉब्लेम असं म्हणतो शिर्के. प्लीज सर जे काय आहे ते क्लिअरली सांगा असं म्हणतो शिर्के. हे बघा, राग येऊ देऊ नका, पण तुमच्या कंपनीबद्दल मार्केटमध्ये लोक खूप साऱ्या गोष्टी बोलतायत, वी नो दॅट असं म्हणतो अर्णव. पण हे बघा, प्रत्येक कंपनीमध्ये अशी गोष्ट होतेच असं म्हणतो अर्णव. पण आधीच एक कंपनीने तुमची कंपनी रिक्लेम केले आणि हा बॅकग्राऊंडवर मी तुम्हाला लोन नाही देऊ शकत असं म्हणतो तो बँक मॅनेजर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर असं म्हणतो तो. या ओके असं म्हणतो अर्णव. नो प्रॉब्लेम, थँक्स वन्स अगेन असं म्हणतो आणि हात मिळवणी करतो आणि आता तो मॅनेजर निघून जातो तिथून. शिर्के म्हणतो, सर मी आलोच असं म्हणतो आणि जातो तो मॅनेजरच्या पाठीमागे. तर आता अर्णव बसलेला असतो आपल्या खुर्चीवरती. तर सौदामिनीला दाखवले परत. तर आता ती कॉल करते. तर ती अर्णवला कॉल केलेली असते. तर आता अर्णव कॉल घेतो. येस मिसेस देशमुख, व्हॉट हॅपेंड असं म्हणतो तो. आणि हे कदाचित तू तुझ्या बायकोला सांगायला विसरलायस असं म्हणते सौदामिनी. 1 मिनिट असं म्हणतो अर्णव. माझ्या बायकोचा काय संबंध यात असं म्हणतो अर्णव. तुला मला कन्व्हिन्स करणं जमलं नाही ना, म्हणून तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठवलंस भीक मागायला असं म्हणते सौदामिनी. हे काय बोलताय तुम्ही असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णवला ऐकायला येतो ईश्वरीचा आवाज. व्हॉट असं म्हणतो अर्णव. तर आता तो उभारतो, शॉक बसतो त्याला. 1 मिनिट, मी सिंदूर तिथे तुमच्याकडे आले असं म्हणतो अर्णव. असं म्हणते सौदामिनी. माझ्या केबिन मध्ये आहे, माझ्या समोरच आहे असं म्हणते सौदामिनी. मला असं सांगायला आले की ईश्वरी फॅब्रिक्स नावाची कंपनी मी तुमच्या नावावर करते, पण अर्णवच्या आईच्या कंपनीवरचा असलेला दावा तुम्ही मागे घ्या असं म्हणते ती. तर आता अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव असं म्हणते सौदामिनी, आजपर्यंत असाच बिझनेस करत आलास काय रे. नाही, म्हणूनच तुझं मार्केटमध्ये नाव खराब आहे असं म्हणते सौदामिनी. तसंही मला पटलंच आहे, तुझ्या बहिणीने तिच्या शेअर्सवर सह्या करून तिच्या नवऱ्याला काय दिल्या, तिच्या नवऱ्याने ते शेअर्स मला काय दिले, कमाल आहे असं म्हणते सौदामिनी. आणि आता तुला तुझी कंपनी वाचवता येत नाहीये, म्हणून कुठली तरी तुकार ईश्वरी फॅब्रिक्स नावाची कंपनी माझ्या गळ्यात घालताय असं म्हणते ती. डिस्गस्टिंग असं म्हणते सौदामिनी. माइंड युअर लँग्वेज मिसेस देशमुख असं म्हणतो अर्णव. ज्या कंपनीची किंमत 200 कोटी असं तुम्ही म्हणताय, त्याचे 2 रुपये सुद्धा कुणी तुम्हाला देणार नाही असं म्हणते सौदामिनी. सो डोंट वेस्ट माय टाइम असं म्हणते सौदामिनी. तर आता सौदामिनी हसत असते अपमान करून अर्णवचा.
तर आता फोन ठेवलेली असते ती. तर आता सौदामिनी येते आणि फाईल घेते ती. ईश्वरी फॅब्रिकची आणि फेकून टाकते ईश्वरी समोर. घेऊन जा तुझे पेपर्स असं म्हणते मिसेस देशमुख. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. मिसेस सौदामिनी देशमुख, आतापर्यंत खूप ऐकून घेतलं तुमचं असं म्हणते ईश्वरी. पण मी दिलेले ह्या पेपर्समध्ये ईश्वरी फॅब्रिक्सचं व्हॅल्युएशन सर्टिफिकेट पण आहे. तुमची ना नियतच खराब आहे असं म्हणते ईश्वरी. असं म्हणते सौदामिनी. माझं बोलणं अजून कंप्लीट झालेलं नाही आहे असं म्हणते ईश्वरी. मला तर आता तुमच्या बिझनेस सेन्सवरच डाऊट येतो असं म्हणते ईश्वरी. तुम्ही ज्याला भीक म्हणताय ना ते एक प्रपोजल आहे असं म्हणते ईश्वरी आणि तुमच्या फायद्याचंच आहे असं म्हणते ईश्वरी. एखाद्या स्मार्ट बिझनेसमॅनने अशा प्रपोजलला नाही म्हटलंच नसतं असं म्हणते ईश्वरी. तू काल आलेली मुलगी आहेस आणि मला शिकवतेस असं म्हणते सौदामिनी. सच्चाई कडवी असते असं म्हणते ईश्वरी. जाऊ दे, मला आता नाही बोलायचं तुमच्याशी काही. तुम्हाला तर रियालिटी एक्सेप्टच नाही करायचं असं म्हणते ईश्वरी. पण तुम्ही घेतलेले ह्या निर्णयाचा परिणाम भोगायला तयार राहा असं म्हणते ईश्वरी. मला धमकी देतेस तू असं म्हणते सौदामिनी. धमकी नाही, उद्याचं भविष्य सांगते असं म्हणते ती. नाही, माझ्या दारात स्वतः भीक मागत उभ्या राहिला तर नाव नाही लावणार ईश्वरी अर्णव राजशिर्के. गेट आउट असं म्हणते आता लावण्याची आई. कारण आता राजशिर्के म्हणते ना ईश्वरी, तर त्यामुळे आता राग आलेला असतो लावण्याच्या आईला आणि गेट आउट असं म्हणते ती आणि ईश्वरी बाहेर जाते. काय गरज होती त्या सौदामिनी देशमुखकडे जायची असं म्हणतो अर्णव आणि ओरडतो तो ईश्वरीला. दिस इज व्हॉट आय डोंट लाईक अबाउट यू असं म्हणतो अर्णव. ओव्हर कॉन्फिडन्स, ओव्हर स्मार्टनेस. कुणी सांगितलं होतं तुला तिथे जायला असं म्हणतो अर्णव. कुणी सांगितलं होतं म्हणजे असं म्हणते ईश्वरी. अहो, ही फक्त कंपनी नाही आहे, माझ्या सासूबाईंचं नाव आहे असं म्हणते ईश्वरी. मिस इंदोर, आय नो बट असं म्हणतो अर्णव. एक मिनिट, हरकत काय ईश्वरी फॅब्रिक्सचा सौदा करायला असं म्हणते ईश्वरी. सर, सात्विक फॅशन ही कंपनी एवढ्या कष्टाने उभी केली आहे तुम्ही. ही फक्त कंपनी नाही आहे, तुमची आई आहे ती असं म्हणते ईश्वरी. आणि अशा कंपनीचा आपण सौदा करायचा असं म्हणते ईश्वरी. बाकी सगळे 100 कंपन्या एकीकडे आणि आपले सात्विक फॅशन कंपनी एकीकडे आहे, ते तुम्हालाही माहिती आहे. त्या सौदामिनी देशमुखने आपल्या कंपनीची जरी किंमत 200 कोटी केली असेल ना, तरी तुम्हालाही माहिती आहे आमच्या या कंपनीची कोणीच किंमत करू शकणार नाही असं म्हणते ईश्वरी. अनमोल आहे आपली कंपनी असं म्हणते ईश्वरी. त्यामुळे काही करून लवकरात लवकर आपल्याला सात्विक फॅशन्स परत मिळवायलाच हवं असं म्हणते ईश्वरी. किसी बी किंमत पे असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव बघतो ईश्वरीकडे. यू आर राईट मिस इंदोर असं म्हणतो अर्णव. आणि ती सौदामिनी देशमुख हे मुद्दाम करते, मला त्रास देण्यासाठी करते असं म्हणतो अर्णव. ते तर आहेच सर असं म्हणते ईश्वरी. मिस इंदोर 200 कोटी घेऊन कधी तिच्या तोंडावर मारतो असं झालंय मला असं म्हणतो तो. सर, तुमची बँकेबरोबरची मीटिंग काय झालं त्याचं असं म्हणते ईश्वरी. लोन डिक्लेअर केलं त्यांनी असं म्हणतो अर्णव. काय करायचं आता आपण, कसं असं म्हणते ईश्वरी. सगळीकडे कोशिश करून फक्त नकारच मिळतोय ना आपल्याला असं म्हणते ईश्वरी. हारच पडतीये. आता 14 दिवसात कसे उभे करणार आहोत आपण 200 कोटी रुपये असं म्हणते ईश्वरी अर्णवला. तर तो बघतच असतो तिच्याकडे. तर आता खूप दुःखी झालेलं दाखवलंय. तर आता सात्विक फॅशन ह्या लेबलकडे बघत असतो अर्णव. तर ईश्वरी त्याला सांत्वना करत असते. अर्णव आणि ईश्वरी बाहेर येतात आणि ते कार गाडीकडे बसणार असतात. तर आता तेवढ्यातच अर्णव बसत नाही कारमध्ये आणि आता तो थांबतो आणि त्याला खूप जास्त त्रास झालेला असतो. ईश्वरी बघते त्याला त्रास होतोय अर्णवला म्हणून आणि आता ती येते त्याच्याकडे. तर आता ती सांत्वना करत असते अर्णवची. काय झालं सर असं म्हणते ती. अर्णव काय उत्तरच देत नाही. कसा वाचवणार आहोत आपण आईचं नाव, तिची कंपनी असं म्हणतो अर्णव. पैशांची अरेंजमेंट कशी होणार आहे काय माहित असं म्हणतो तो. होईल काहीतरी असं म्हणते ईश्वरी. मी म्हंटल ना माझा गणोबाप्पा आहे, माझा भरोसा आहे त्याच्यावर असं म्हणते ईश्वरी. नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल तो आपल्याला असं म्हणते ईश्वरी. नका काळजी करू, चला. तर आता तेवढ्यातच टेम्पो येते समोर आणि घसरते ती. तर पाठीमागून पॅम्पलेट्स खाली पडतात आणि अर्णव आणि ईश्वरीवर येऊन पडतात. खूप सारा वारा आलेला दाखवल्या आणि समोरच गणपती बाप्पा मोरया म्हणून लिहिलेलं असतं त्या टेम्पोवरती आणि ते वाचतात ईश्वरीने अर्णव. तर आता एक पॅम्पलेट येऊन पडलेला असतो त्यांच्या अंगावरती. तर आता ईश्वरी बघते आणि घेते तो पॅम्पलेट. तर आता ईश्वरी वाचते. सर असं म्हणते ईश्वरी. भारतातील बिझनेस कंपनीसाठी मोठी संधी, स्टार ग्लोब प्रेझेंट्स फूड अँड फॅशन. तर आता अर्णव वाचतो. विजेत्याला मिळणार 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो अर्णव. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बिझनेस ओपनिंगची संधी असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते ईश्वरी. सापडला मार्ग असं म्हणते ईश्वरी. बापरे, प्रेक्षक पट्टे काय बघा. 1 बिलियन म्हणजे 100 करोड असतात प्रेक्षक आणि 100 करोड कोणी देईल का बक्षीस म्हणून. काय दाखवतात खरंच प्रेक्षक सिरियल मध्ये, तुम्हाला काय वाटलंय कमेंट करून नक्की सांगा. खरंच काही पटण्यासारखं नाही आहे, पण तरी ही सिरियल अशीच असतात ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता ईश्वरी वाचते गणपती बाप्पा मोरया लिहिलेलं टेम्पोवरती. सर असं म्हणते ईश्वरी. गणपती बाप्पा असं म्हणते ती. गणपती बाप्पा मोरया. तर दोघांनाही खूप जास्त आनंद झालेले दाखवले. तर आता दोघेही खूप आनंदात असतात ईश्वरी आणि अर्णव. तर आता विचार करायला लागते ईश्वरी. तर आता बघितले सुंदर वगैरे रेकॅपमध्ये काय ते. तर आता ईश्वरी पॅम्पलेट घेऊन आलेली असते आणि सगळ्यांना सांगते ही फूड आणि फॅशन स्पर्धा आहे असं म्हणते ईश्वरी. दोघेही या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत असं म्हणते ईश्वरी. खरंच खूप छान अपॉर्च्युनिटी मिळाली आपल्याला असं म्हणतो आकाश. ही स्पर्धा आपल्याला जिंकायला हवी असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे सौदामिनीला भेटते वल्लरी. आपल्याला दोघींना त्यांना ही स्पर्धा जिंकू द्यायची नाही आहे असं म्हणते सौदामिनी. येस असं म्हणते वल्लरी. तुमच्या आईचा आशीर्वाद आहे पाठीशी असं म्हणून आता सांत्वना करत असते ईश्वरी अर्णवची.
त्यामुळे सात्विक फॅशनच्या नावाला काही होणार नाही असं म्हणते ईश्वरी. सात्विक फॅशनची टेम्पो आपल्या ताब्यात आहे असं म्हणून फोन आलेला असतो सौदामिनीला. आता ती टेम्पो गायब करा आणि त्याच्याऐवजी आपला टेम्पो पाठवा असं म्हणते आता सौदामिनी. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.